वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमस्कार, मी सौ नीरजा बोधनकर, जबलपूर। आषाढी कार्तिकी वारी मंडळ द्वारा आयोजित ओळख संतांची ह्या कार्यक्रमात मला संधी दिल्याबद्दल मी श्री संतोष गोडबोले आणि महामंडळाची आभारी आहे। 1 जून पासून सुरू असलेल्या संत गंगेचा आनंद त्यांच्या उपदेशातून, त्यांच्या वाङ्मयातून आपण सतत घेत आहोत। या शृंखलेत मी मला औत्सुक्य असलेला विषय आपल्याशी संवादाच्या रूपात साधणार आहे। तर माझा विषय आहे करतारपूर साहेब गुरुद्वारा, श्री गुरु नानक देवजी। एक ओंकार सतनाम करता पूरख, निर्मोह निर्वैर अकाल मूरत। नोव्हेंबर 2019 मध्ये टीव्हीवर बातम्या बघताना, वर्तमानपत्र वाचताना एक वेगळाच विषय चर्चेत दिसत होता। करतारपूर साहेब कॉरिडॉरचे उद्घाटन होणार। हा कॉरिडॉर भारतातल्या डेरा बाबा नानक पासून पाकिस्तानात असलेल्या करतारपूर पर्यंत असणार होता। शीख बांधव आता त्यांच्या प्रथम गुरु श्री गुरु नानक देवांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या गुरुद्वारा मत्था टेकायला, दर्शन घ्यायला जाऊ शकतात। या बातम्या वाचताना, ऐकताना उत्सुकता, कुतूहल वाढतच गेले। काय आहे हा गुरुद्वारा? कॉरिडॉर म्हणजे काय? शीखांचे आद्य गुरु श्री गुरु नानक देव यांच्या 550व्या प्रकाशोत्सवाच्या दिवशी उद्घाटन झालेला हा कॉरिडॉर शीखांसाठी खूप भावनिक आनंद देणारा क्षण आणि सोहळा होता। करतारपूर हे रावी नदीच्या तीरावर आहे। श्री गुरु नानक देवजींनी आपल्या आयुष्यातली शेवटली 18 वर्ष इथेच काढली। शीख धर्म संस्थापकांनी बांधलेला हा पहिला गुरुद्वारा आहे। साहजिकच शीखांसाठी हे हृदयात, मनात, भावनेत जपून ठेवण्याचे स्थान आहे। परकीय आक्रमणांच्या फेऱ्यातही ह्याचे स्थान अबाधित होते। पण काळाच्या प्रवाहात 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, त्याचबरोबर अजून एक ही घटना घडली, ती म्हणजे फाळणी। आणि या फाळणीत करतारपूर, जिथे नानकजी राहिले, जिथे त्यांचा मृत्यू झाला, आणि ननकाना साहेब, जिथे नानकजींचा जन्म झाला, हे दोन्ही स्थान पाकिस्तानात गेले आणि आपल्या भारतातनं निव्वळ काही किलोमीटर दूर असलेला हा करतारपूर साहेब गुरुद्वारा आपल्याला खुणावत राहील। नानकजींचा जन्म झाला ते तलवंडी गाव हे पाकिस्तानात गेले आणि करतारपूरही। पूर्वी काय व्हायचं, जेव्हा 1947 नंतर भाविक रावी पुलावरनं दर्शन घ्यायला जात होते, पण 1965 साली जे युद्ध झालं, त्या युद्धात हा रावीचा पूल तुटला आणि मग मात्र सगळा संबंधही तुटला। बंद लोखंडी दारामागून दुर्बिणीने लोकांना दर्शन घ्यावे लागायचे। खरंच काय भावना असतील आपल्या शीख बांधवांच्या मनात? आपल्याच आद्य गुरूंचे दर्शन अशा प्रकारे करताना किती यातना होत असतील त्यांच्या मनात। गुरुदासपूर म्हणजे डेरा बाबा नानकहून निव्वळ 3.5 किलोमीटरवर असलेला हा गुरुद्वारा शीखांसाठी खरोखरच एक अस्वस्थ करणारा विषय होता। बंद दारे उघडावी, सहज दर्शन करता यावे यासाठी बरेच वर्ष प्रयत्न झाले, पण भारत आणि पाकिस्तान यांच्या दुरावलेल्या संबंधांनी मोठा अडथळा आणला। पण शेवटी या सगळ्याच प्रयत्नांना मागच्या वर्षी यश आले। करतारपूर बद्दल एवढी आस्था का? काय आहे याचा पूर्ण इतिहास हे जाणून घेण्यासाठी
आपल्याला श्री गुरु नानक देव यांच्या जीवनाबद्दल जाणून घेणे गरजेचे असेल. भारतभूमी ही संतांची भूमी आहे. रत्नप्रसवनी है वसुंधरा हमारी असं म्हणतात ना, ते खरंच आहे. त्यातील एक संत रत्न श्री गुरु नानक देवजी आहेत, ज्यांनी धर्मविमुख झालेल्या सामान्य माणसाला आध्यात्मिक चेतना जागृत करण्याचं काम केलं. गुरु नानकजींचा जन्म कार्तिक पौर्णिमा 1469 झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लाला कल्याणराय, त्यांना मेहता कालूही म्हणत असत, आणि आईचे नाव तृप्ती देवी असे होते. त्यांना नानकी नावाची एक बहीण होती. लहानपणापासूनच नानक असे काही बोलायचे की सगळ्यांनाच वाटायचे हा मुलगा काहीतरी वेगळा आहे. व्यापारात, कृषीत, अभ्यासात कशातच लक्ष नाही. साधूंची संकल्प त्यांना आवडायची. एकदा वडिलांनी 20 रुपये दिले व सांगितले, जा बाजारात आणि खरा सौदा घेऊन ये. नानक बाजारात गेले. तिथे त्यांनी काय करावं बरं? त्यांना काही साधू भेटले. ते साधू उपाशी होते. नानकांनी त्या 20 रुपयात सगळ्या साधूंना भोजन करवले आणि आनंदात रिक्त हस्तानी पण भरलेल्या मनाने समाधानाने घरी परतले आणि वडिलांना सांगितले, मी आज खरा सौदा करून आलोय. आपल्या समोर असलेली व्यक्ती उपाशी न राहो या भावनेमध्येच मला वाटतं लंगर या प्रथेचे बीज असावे. अशात अनेक घटनांमुळे गावात त्यांची एक दिव्य व्यक्ती म्हणून ओळख व्हायला लागली होती. बहीण नानकी आणि गाव प्रमुख रायबुलारांची तर नानकांवर नितांत श्रद्धा होती. नानकजींचा विवाह सुलक्षिणी देवी यांच्याशी झाला. त्यांना श्रीचंद आणि लक्ष्मीचंद नावाचे 2 पुत्र होते. तत्कालीन हिंदू समाजात देवी देवतांच्या उपासनेचे अनेक मार्ग होते. समाज अनेक प्रांतात, अनेक समुदायात विभक्त झालेला होता. या सगळ्या वातावरणात नानकांचे मन दुःखी झाले होते. काहीतरी करावे असे वाटत होते. मनात विद्रोह होता, पण ह्यातून काहीही मार्ग निघत नव्हता. काय मार्ग काढावा? शेवटी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, धाडसी निर्णय घेतला. परिवाराचा भार आपल्या सासऱ्यांवर सोडून मर्दाना, लहना, बाला आणि रामदास या 4 लोकांबरोबर यात्रेला निघाले. या यात्रांना गुरुमुखी उदासियां असे म्हणतात. तर ह्या उदासियां दिल्ली, प्रयाग, गया, कुरुक्षेत्र, ढाका, अयोध्या, रामेश्वरम, काश्मीर, तिबेट, मक्का, मदिना या ठिकाणी केला. अशा ह्या उदासिया 5 चक्रांमध्ये त्यांनी पूर्ण केल्या. म्हणजे 5 वेळ त्यांनी यात्रा केली. या उदासिया समाजात पसरलेल्या कुरीतींविरुद्ध भक्ती आंदोलनच होत्या जणू. अनेक अनुभव गाठीशी घेत यात्रा सुरू होत्या. कुणी ऐकायचे, कुणी परीक्षा बघायचे, पण उदासिया मात्र सुरूच होत्या. नानकजींची वाणी अशी रसाळ होती की त्यांचे प्रवचन ऐकायला बरीच लोक यायची. मग त्यांच्या मनात विचार आला, लांब लांब अंतराहून सगळे लोक ऐकायला येतात, त्यांच्यासाठी काहीतरी करावेच लागेल. आणि मग त्यातूनच त्यांनी 3 नव्या व्यवस्था स्थापन केल्या. सामूहिक संगत, सामूहिक पंगत आणि सामूहिक धर्मशाळा. सामूहिक पंगतीनेच कालांतराने लंगरचे रूप घेतले. धर्मशाळा नंतर गुरुद्वाऱ्यात रूपांतरित झाला. नानकजींच्या एक संगत एक पंगत ह्या वाक्याने जाती प्रथा दूर करण्याचा मोठा प्रयत्न झाला. जाणहु ज्योती न पूछहु जाती, आगे जाती नाही. अर्थात ईश्वराच्या तेजाचा प्रकाश प्रत्येक व्यक्तीमध्ये अनुभव करा. कधीच कुणाची जाती विचारू नका. इहलोकात तर जाती भेद आहे, पण परलोकात तर जाती नाही ना, सगळेच सारखे आहेत. त्यांचे म्हणणे होते की मी दीनहीनांबरोबर आहे. जिथे त्यांची चिंता, सेवा केली जाते तिथेच ईश्वराचा वास असतो. माटी एक सकल संसारा, बहुविधी भांडे घडे कुमारा. पंचततु मिली देही का आकारा, घटीमधी कोकरे विचारा. जगातले सर्व एकसारखेच आहे. साऱ्या जगासाठी एकच माती आहे. ईश्वररूपी कुंभार यांनीच अनेक जीवरूपी भांड्यांची निर्मिती होते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांनीच सगळ्यांचे शरीर आकार घेते. सगळेच सारखे आहेत, मग भेद कुठला? गुरु
देवांच्या अशाच उपदेशांचे संकलन, जे संख्येत 974 आहे, गुरु ग्रंथ साहेबमध्ये आहेत. त्यातल्याच काही रचना जपूजी साहेब ह्या नावाने प्रसिद्ध झाल्या आहेत. गुरु नानकजींची पद्धती साधारणपणे कबीर, नामदेवांसारखी आहे. विषय विरक्ती, सदाचार आणि ईश्वर प्राप्ती, आत्मसमर्पण हेच मुक्तीचे मार्ग आहे. या मार्गाच्या शोधानेच गुरु नानकजी एक वेगळ्या विचाराने उपदेश करायला सिद्ध झाले. तो विचार म्हणजे निर्गुण निराकार ईश्वर होय. अलख अपार अगम अगोचर, ना तिस कालू ना कर्मा, जाति अजाति अजोनि संभव, ना तिस भाव ना भरमा. अर्थात प्रभू अगम्य आहे, ना कर्माचे बंधन ना मृत्यूचे बंधन. तो अगोचर आहे, ना कुणाशी प्रेम ना कुठलेच भ्रम. हा असा ईश्वर स्वयंभू आहे. निर्गुण निराकार उपासनेचा आग्रह नानकजींना हिंदी साहित्यातील भक्तिकालीन संत कवींमध्ये मानाचे स्थान देऊन जातो. आचार्य रामचंद्र शुक्लजींनी आपल्या हिंदी साहित्य का इतिहासमध्ये म्हटलेलं आहे कि नानक जी भक्तिकाल की निर्गुण धारा के ज्ञानाश्रयी शाखा के कवि हैं. भक्तिभाव से पूर्ण होकर वे जो भजन गाया करते थे, उसका संग्रह ग्रंथ साहब में किया गया है. नानकजींनी वेदांचा पूर्ण अभ्यास केला होता. गुरुवाणीत अनेक वेळा वेदांचा उल्लेख आहे. चौथी उपार चारे वेदा, खाणी चारे वाणी वेदा. परमात्म्यानीच वेद निर्माण केले, प्राणी योनी वाणी भेद निर्माण केले. सर्वेश्वरवादी सनातन मूर्ती पूजेच्या विरुद्ध एक परमात्माच्या उपासनेचा एक वेगळा मार्ग नानकजींनी दाखवला. एक ओंकार. ओंकाराच्या आधी एक शब्द जोडून गुरु नानकजींनी एक सत्य पुनर्स्थापित केले की परम सत्ता म्हणजे ईश्वर एकच आहे. अनेक रूपात दिसत असला तरीही ईश्वर हा एकच आहे. ज्यावेळी समाजात मतमतांतरांचे कोलाहल सुरू होते, त्यावेळी एक ओंकार हा मंत्र सामाजिक एकात्मतेसाठी मूल मंत्रच होता जणू. जपूजी साहेबाची प्रारंभच मुळे एक ओंकार सतनाम करता पूरक, निर्भय निर्वैरू, अकाल मूर्ती अजुनी सैंब गुरु प्रसादी याने झालेला आहे. नानकजी सांगतात ओंकारातूनच सगळ्याची उत्पत्ती झाली. परमेश्वर एक आहे, तोच एक सत्य आहे, तोच निर्भय आहे, तोच निर्वैर आहे, तोच कालातीत आहे आणि तोच अयोनिजयी आहे. ओंकार तत्वाबरोबरच नानकजी नामस्मरणाला म्हणजे प्रभू स्मरणालाही महत्त्व देतात. जीवनातल्या अंधकाराला दूर करण्यासाठी प्रभू स्मरण करावे. ह्याच विचारांनी शीख संप्रदायाचा निर्माण झाला, जो पूर्णपणे भक्तीवर आधारित होता. पण म्हणतात ना, जशी परिस्थिती असेल तसेही विचार बदलतात. याच सुमारास लोधी, बाबर ह्या सगळ्या इस्लामी परसत्ता भारतात रुजू पाहत होत्या आणि मग मात्र भक्ती आणि समाज परिवर्तनाबरोबर इस्लामाच्या आक्रमणातून मुक्तीचे छंदही नानकजींच्या वाणीतून उद्गारल्या जाऊ लागले. त्यांच्या उपदेशांना साखिया किंवा साखी म्हणतात. इतिहास आपण सगळे जाणताच. इस्लामी शासकांनी केलेले प्रचंड अत्याचार आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्या काळी ज्यांनी हे सहन केले त्यांचा विचार आला की वाटतं खरंच नानकजींसारखे लढवय्ये गुरुच असे विरोधात बोलू शकतात. गुरु नानक देवांच्या जीवनाचे अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे इस्लामच्या अत्याचारापासून मुक्तीचे वातावरण तयार करणे होय. गुरु नानकजींच्या जीवनात 3 लोधी शासक आणि 2 मुघल शासक आले. सिकंदर लोधींनी मूर्ती तोडल्या, कुरुक्षेत्रमध्ये हजारो हिंदूंची हत्या केली आणि बाबर तर अत्याचाराच्या सगळ्या सीमाच पार करत होता. बाबांनी जेव्हा सैदपूरमध्ये आक्रमण केले, सैदपूरचा ध्वंस केला, त्यावेळेला नानकजी पंजाबातच होते. पाप की जंगले काबुली दाया जोरी, मंग दानुवे लालो, सरम धर्म हुई छप खलोए, कुड़ फिरे पर धानुवे लालो.
खून के सोहिले गावी आई नानक सुरका कुतकुंग पे वै लालो. आपला शिष्य लालूला उद्देशून नानकजी सांगतात, अरे हा बाबर तर पापांची वरात घेऊन भारतात आलाय. लोकांना लुटतोय. शर्म धर्म न्याय सगळेच जसे पंख लावून उडून गेलेले आहेत. सर्वत्र अत्याचार असत्य रक्तरंजित विलाप सुरू आहे. धरित्रीवर केशराऐवजी रक्त सांडलेले आहे. कलिकालात राजा कसाही झाले. सत्याचा चंद्र अधर्माच्या अवसेनी ग्रस्त आहे. हे विधाता, यमराजालाच तू बाबरच्या रूपात पृथ्वीवर का पाठवले? अजून किती अंत बघणार आहेस आमचा? गुरु नानक देव पहिले भारतीय संत कवी आहे ज्यांनी हा शासकांचा आपल्या वाणीतून विरोध केला. सामाजिक समरसतेचे भाष्य करणारे नानकजी नंतर मात्र इस्लामिक अत्याचाराविरुद्ध आध्यात्मिक संत शक्तीच्या रूपात ठामपणे उभे राहिले. परिणाम त्यांना कैद करण्यात आले. तरी त्यांचा विरोध मात्र कायम होता. आपल्या गुरूंचा निर्धार बघून त्यांचे शिष्यही आम्ही कधीही कुठल्याही मुघल बादशाहाला बादशाह म्हणणार नाही. आमचे गुरु हेच आमचे खरे राजा आहे. सच्चे पातशाह हमारे गुरु अशी गर्जना त्यांचे शिष्य करत होते. उदासिया म्हणजे यात्रा करता करता नानकजींच्या जीवनातही विचारांमध्ये अनेक बदल झाले. त्यांनी आपली गुरुची गादी आपल्या लहान भाऊ लहानाला दिली. हाच लहाना गुरु अंगद देवच्या नावाने पुढे प्रसिद्ध झाला. पुत्र श्रीचंद उदासी संप्रदायाचा प्रवर्तक होता. असं वाटतं हा शीख संप्रदाय म्हणजे हिंदू वैष्णव भक्ती आंदोलनाचा एक ऐतिहासिक विकासक्रमच आहे. नानकजी, नानकदेव, बाबा नानकशाह नावांनी संबोधित गेलेल्या गुरु नानक देवजींनी करतारपूर या ठिकाणी शेवटी आपले शेवटले आयुष्य वसाहत करायची ठरवली. त्यांचा सगळा परिवारही त्यांच्याबरोबरच होता. आता मानव सेवा हाच त्यांच्या जीवनाचा मंत्र होता. नानकजी सूफी काव्य करत होते. इतक्या उदासियांमुळे तीर्थयात्रांमुळे त्यांच्या भाषेत फारसी, मुलतानी, पंजाबी, सिंधी, खडीबोली, अरबी भाषांचे शब्द सहजपणे व्यक्त होत होते. जपूजी साहेब, सिद्धघोष, सोहिला, दखनी ओंकार, आसा दिवार, पाटी, बारामा या त्यांच्या रचना आहेत. नानकजींनी रावीच्या किनाऱ्यावर एक शहर बसवले, तेच करतारपूर होय. वसाहतीसाठी कृषी आणि कृषीसाठी जल म्हणजे विहिरीची व्यवस्था केली. नानकजी 1522 साली करतारपूरला आले आणि नंतर आयुष्यातली शेवटली 17 वर्ष तिथेच राहिले. नानकजींनी ह्याच करतारपूरमध्ये 5 सूत्री उपदेश केला. त्यांच्या विचाराप्रमाणे सत्ता, धन, रूप, जाती आणि युवावस्था. सत्ता, धन, रूप, जाती आणि युवावस्था हे ठग आहे. लक्षात येते ना ह्या 5 शब्दामध्ये केवढा मोठा अर्थ समावलाय तो. करतारपूरला असताना त्यांनी अजून एक मोठा उपदेश केला. नाम जपो, कीरत करो और वंड चखो. अर्थात नाम स्मरण करा, कीरत म्हणजे काम म्हणजे मेहनत करा आणि वंड छका म्हणजे मिळून मिसळून एकमेकांना वाटून एकमेकांबरोबर जेवा खा. लहानपणी रुजलेले लंगरचे बीज इथेच फळाला आले आणि लंगर प्रथा पण करतारपूरलाच सुरू झाली. त्यांचे लिहिलेले उपदेश आणि नंतरच्या सगळ्या गुरूंनी लिहिलेले उपदेश म्हणजेच पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेबच. करतारपूर साहेबमध्ये 1539 साली नानकजींनी आपला देह त्यागला. त्यांना मानणारे शीखही होते आणि मुसलमानही. असे म्हणतात की मृत्यूनंतर त्यांचे शरीर गायब झाले होते. त्या जागी फुले राहिली होती. ही फुले शीखांनीही घेतली आणि मुसलमानांनी. म्हणून त्यांची समाधीही आहे आणि त्यांची कब्र पण आहे. शीख धर्माचे आद्य गुरु श्री गुरु नानक देवजींचे करतारपूर, त्यांनीच बसवलेले, त्यांच्या हातची विहीर असलेले, त्यांची समाधी असलेले करतारपूर. पुढे महाराजा रणजीत सिंगनी एक गुरुद्वारा बांधला. आता त्याचे नाव दरबार साहेब असे आहे.
कालचक्र आपल्या गळतीने फिरतच होते. शीख संप्रदायांच्या 10 गुरूंचा इतिहास म्हणजे शौर्याचा आणि त्यागाचा इतिहास आहे. अनेक आक्रमणं, ऊन पाऊस सहन करत हा गुरुद्वारा उभा होता. पण 1920 साली आलेल्या पुराने अतिशय नुकसान झाले. पण महाराजा पटियालांनी ह्याच्या पुनर्निर्माणाची पूर्ण जबाबदारी घेतली आणि 1929 साली हा गुरुद्वारा पुन्हा बांधून तयार झाला. आणि मग आली फाळणीची घटना. भारतापासून निव्वळ 3.5 किलोमीटर दूर पाकिस्तानात असलेला करतारपूर साहेब गुरुद्वारा. जेव्हा 1965 साली लोखंडी दारांनी सगळ्या सीमा बंद झाल्या, त्यावेळी शीख बांधवांच्या मनात किती वेदना झाल्या असतील ह्याची कल्पनाच आपल्याला करवत नाही. राजकीय प्रयत्न झाले, पण भारत पाकिस्तानांच्या संबंधामुळे प्रयत्नांना यश नव्हते येत. पाकिस्तानात लाहोरपासून 120 किलोमीटर दूर असलेले हे करतारपूर भारतातल्या नागरिकांना लाहोरहून दर्शनासाठी जावे लागायचे. शेवटी एक निर्णय घेण्यात आला. पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यात जिथे नानकजी राहत होते, त्यालाच डेरा बाबा नानक अशा नावानेही ओळखतात, तिथेच लोखंडी बंद दारामागून दुर्बिणीतून दर्शन करायचे, मत्था टेकायचा. हा सगळा अभ्यास करताना जेव्हा दुर्बिणीतून दर्शन घेणाऱ्या भाविकांचा व्हिडिओ बघितला आणि खरंच मनात भरून आले. केवढ्या भावना असतात ना आपल्या मंदिरांबद्दल. आपल्या किती वर्ष असे दुर्बिणीतून दर्शन घेतले असेल, कसे नवस फेडले असतील. हे सगळं बघताना संत चोखामेळांचा अभंग आठवला. पाय ऋषी हो दंग गाऊनी अभंग. अरे इथे पायरी तर 3.5 किलोमीटर दूर होती आणि किती वर्ष अशी वाट बघायला लागणार होती काहीच माहीत नव्हतं. पण शेवटी नोव्हेंबर 2019ला ही आज पूर्ण झाली आणि गुरु नानक देवजींच्या 550व्या प्रकाशोत्सवाच्या दिवशी हा अमूल्य नजराणा शीख बांधवांना आणि आम्हा भारतीयांना मिळाला. डेरा बाबा नानक शाहहून पंतप्रधान मोदीजी आणि करतारपूर साहेबहून पंतप्रधान इम्रान खान यांनी उद्घाटन केले. डेरा बाबा नानकहून 3.5 किलोमीटर दूर असलेला डेरा बाबा नानकहून 3.5 किलोमीटरचा एक कॉरिडॉर बांधण्यात आला. इथे जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे, पण विसाची गरज नाही. जे खरेच दर्शन घेऊन आले त्यांचा अनुभव खरोखरीच आनंद देणारा होता. माझा भाऊ आशिष अर्थात एक भाग्यवान दर्शनार्थी, त्यांनीच सांगितले पासपोर्ट दाखवायचा, रितसर इमिग्रेशन होते, एक रसीद मिळते, पण संध्याकाळपर्यंत मात्र भारतात आपण परत यायचे. त्याच्याबरोबर गुरुद्वारात भारतातून आलेले, पाकिस्तानातून आलेले तसेच जगभरातून आलेले शीख बांधव होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचा आनंद होता, अश्रू होता. म्हणतात ना, ह्याचसाठी केला होता अट्टहास, तसेच भावना होत्या सगळ्यांच्या मनात. तर असा हा करतारपूर साहेब गुरुद्वारा माझा भाऊ सांगत होता आणि मलाच भारावल्यासारखं होत होते. खरं सांगू का, मलाही आता मत्था टेकायला दर्शन घ्यायला जावंसे वाटते. संत चरित्र हे महासागरासारखे असते. किती खोलवर जावे आणि प्रत्येक वेळी नव्याने काहीतरी अमूल्य असे हातात यावे. करतारपूर साहेब बद्दल असलेल्या सुप्त आकर्षणामुळे माझ्या हाती ह्या महासागरातल्या काही मौल्यवान ठेवा लागला. तोच आज मी आपल्यासमोर उलगडला. अजून कितीतरी समजून घेणे आहे, कितीतरी घेणं शिल्लक आहे. पण तुर्तास एवढेच. जे मिळाले ते जतन करण्याजोगे आहे हे मानूनच मी आपल्या वाणीला विराम देतो. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल.